आता नेक्स्ट पॉइंट आपल्याला स्टार्ट करायचं आहे. त्यामध्ये एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, ती ऍक्टिव्हिटी आपण चेक करूयात. सो टू स्टडी डिफरंट टाइप्स ऑफ प्लांट्स, प्लीज कॉन्सन्ट्रेट. Visit a nearby park, observe different types of trees, and try to identify them with the help of some books on trees. You can also take the help of your elders, collect different types of leaves, fruits, and flowers, and dry them and make your scrapbook. तुम्हाला ऍक्च्युली एका गार्डनला व्हिजिट देऊन तिथे जे काही वेगवेगळे झाडं असतील त्यांचा स्टडी करण्यासाठी ही ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. देन याची तुम्ही स्क्रॅप बुक सुद्धा बनवू शकता. वेगवेगळे लिव्ज असतील, फ्रुट्स असतील किंवा फ्लावर असतील, अँड ड्राय देम टू मेक युअर स्क्रॅप बुक. आपण जसं झाडाचं पान जर का बुक मध्ये ठेवलं तर वाळल्यानंतर त्याची तुम्ही केलंही असेल एखाद्या वेळेस. So list the characteristics such as height of trees, shape, color of the leaves, then characteristics of flowers and fruits, etc. Also draw the shape of the crowns of the different types of trees present in the park. आता तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी स्टडी करायच्या सांगितलेल्या आहेत. तुम्ही जर का गार्डन मध्ये व्हिजिट दिली तर त्या ठिकाणी तुम्हाला काय काय ऑब्झर्व होतं, वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स असतील, ट्रीज असतील, त्यांचे क्राऊन म्हणजे त्यांचे शेप कसे ते ऑब्झर्व करा. नंतर कलर ऑफ लिव्स ऑब्झर्व करायचे, त्यांचे फ्रुट्स ऑब्झर्व करायचे, फुलं कसे ते ऑब्झर्व करायचे, आणि याचा एक स्टडी करायचा सांगितलेला आहे. अजून दिलं त्या ठिकाणी टू प्रोव्हाइड द, ही ऍक्टिव्हिटी महत्वाची आहे, टू प्रूव्ह दॅट हीट इज प्रोड्युस्ड ड्युरिंग द प्रोसेस ऑफ डिके. म्हणजे डिकेइंग ही प्रोसेस होत असताना त्या ठिकाणी हीट प्रोड्यूस होते, हे या ऍक्टिव्हिटीवरून आपल्याला प्रूव्ह करून द्यायचं आहे. बघा, सोपी ऍक्टिव्हिटी आहे. डिग अ स्मॉल पीट, पुट सम व्हेजिटेबल वेस्ट अँड लिव्स इन इट. एक खड्डा करायचा आहे, त्यामध्ये जे काही वेस्ट असेल, व्हेजिटेबल वेस्ट म्हणा किंवा झाडाचे पानं म्हणा, हे त्या खड्ड्यामध्ये टाकून ठेवायचे आहेत. देन कव्हर इट विथ सॉइल अँड ऍड सम वॉटर इन इट. त्यावरती माती टाकायची आणि त्यावरती पाणी सुद्धा ऍड करायचे त्यामध्ये. द लिव्स अँड व्हेजिटेबल वेस्ट विल स्टार्ट डिकेइंग ऑर रॉटिंग. रिमूव्ह द कव्हर ऑफ द सॉइल आफ्टर 3 to 4 days. Feel the peat inside. It will feel warm. This indicates that decaying matter is warm and heat is produced during the process of decay. म्हणजे जेव्हा ही डिके म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो विघटन किंवा कुजणे, जेव्हा ही प्रोसेस होत असेल त्यावेळेस त्या ठिकाणी हीट प्रोड्यूस होते, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर काय केलं त्यांनी, खड्डा केला, खड्ड्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे झाडाचे काही जे काही वेस्ट असेल किंवा त्याचे पानं असतील ते टाकायचे, त्यावरती पाणी टाकायचंय आणि नंतर त्याला कव्हर करून घ्यायचंय मातीने. अँड आफ्टर 3 to 4 days यू हॅव टू ओपन इट अँड यू कॅन फील द पीट इनसाइड. जो काही खड्डा तुम्ही केला असेल त्या खड्ड्यामध्ये तुम्हाला थोडंसं हीट जाणवेल, म्हणजे टेम्परेचर वाढलेलं त्या ठिकाणी तुम्हाला जाणवेल. सो यू कॅन प्रूव्ह दिस दॅट हीट इज गोइंग टू बी प्रोड्यूस ड्युरिंग द प्रोसेस ऑफ डिके. म्हणजे डिके होत असताना त्या ठिकाणी हीट ही प्रोड्यूस होते. या ऍक्टिव्हिटीवरून हे प्रूव्ह होत आहे. बघा, आता नेक्स्ट पॉइंट आहे, हे झालं ऍक्टिव्हिटी. नेक्स्ट आहे इम्पॉर्टन्स ऑफ फॉरेस्ट. व्हाय फॉरेस्ट आर इम्पॉर्टंट. आपण ऑलरेडी हे पॉइंट वेगवेगळ्या पद्धतीने डिस्कस केलेले आहेत, फक्त आपल्याला एकदा रिकॉल करायचे आहेत. बघा, फॉरेस्ट आर व्हेरी इम्पॉर्टंट renewable resource and are wealth of our country. They are useful in the following ways. आता काही पॉइंट एक्सप्लेन केलेले ते आपल्याला कसे युजफुल आहे हे या पॉइंट वरून क्लिअर होईल आपल्याला. फर्स्ट पॉइंट, प्युरिफाय एअर अँड मेंटेन बॅलन्स ऑफ ऑक्सिजन and carbon dioxide. Plants in the forest release oxygen, absorb carbon dioxide during the process of photosynthesis. They provide oxygen to all the animals, including human beings, for respiration. They purify air by absorbing CO2 and releasing O2. Thus, forests help in maintain the balance of oxygen and carbon dioxide in the atmosphere.
दॅट इज व्हाय फॉरेस्ट आर कॉल्ड ॲज ग्रीन लंग्स. हे आपल्याला ऑलरेडी सगळ्यांना माहिती आहे. ड्युरिंग फोटोसिंथेसिस प्रोसेस, जंगलामध्ये जेवढे काही झाडं असतील त्यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस ही प्रोसेस कॅरी होत असणारच. तर जेव्हा ही प्रोसेस होत असेल त्या ठिकाणी, as we know, for photosynthesis process carbon dioxide is required. So whatever the carbon dioxide is absorbed present in the atmosphere is absorbed by the trees, and after the photosynthesis process, म्हणजे photosynthesis मध्ये CO2 plus H2O, it will gives C6H12O6 ग्लुकोज त्या ठिकाणी प्रोड्यूस होईल, म्हणजे झाडांना जे काही फूड लागतं ते प्रोड्यूस होईल. आणि सगळ्यात महत्वाचं त्या ठिकाणी ऑक्सिजन हा लिबरेट होईल किंवा ऑक्सिजन हा त्या ठिकाणी बाहेर टाकला जाईल. म्हणजे CO2 हा गॅस आपल्याला तसा फार महत्वाचा नाहीये रेस्पिरेशनसाठी. सो दॅट CO2 इज युटिलाइज्ड बाय द प्लांट्स ड्युरिंग फोटोसिंथेसिस, and after the completion of photosynthesis process it will give us a very important gas, that is oxygen. So that's why these forests are very helpful in maintaining the balance of oxygen and carbon dioxide. निसर्गामधला ऑक्सिजन मेंटेन करण्याचं काम हे जंगल आपली करत असतात. म्हणजे आपल्या शहरामध्ये म्हणा किंवा खेड्यापाड्यामध्ये म्हणा, झाडं लावणं हे आपल्याला सगळ्यांसाठीच महत्वाचं आहे, कारण की ऑक्सिजन लेवल त्यामुळे चांगली राहते. तर हा झाला पहिला पॉइंट, इट प्युरिफाय अँड मेंटेन द बॅलन्स ऑफ O2 अँड CO2. सेकंड पॉइंट, second importance, regulate climate and water cycle. Plants in the forest absorb water from the soil through their roots and release it into the air by the process of transpiration. This increase the amount of water vapor in air helps in cloud formation and rainfall. As we know, you have for rain, evaporation and transpiration, these two processes are very helpful. So this transpiration process is nothing but the evaporation of water from the leaves, and this water is present in the atmosphere in the form of water vapors. So these various types of plants present in the forest will give out the water vapors through their leaves, through the process of transpiration. So what happen? This increases the amount of water vapor in the air. म्हणजे ऍटमॉस्फिअर मधले जे काही वॉटर व्हेपरचं प्रमाण आहे ते त्या ठिकाणी वाढलेलं राहील, आणि त्यामुळे क्लाउड फॉर्मेशनची प्रोसेस ही व्यवस्थित कॅरी आउट होईल. सो दिस विल हेल्प इन क्लाउड फॉर्मेशन. ऑब्विसली क्लाउड फॉर्मेशन झालं म्हणजे रेनफॉल सुद्धा हा व्यवस्थित होईल. Thus, forests play an important role in water cycle operating on Earth. Increased amount of water vapor in the atmosphere also cools the surrounding air. बघा, म्हणजे हा तर एक सगळ्यात महत्वाचा फायदा आहे. जो काही पाऊस पडेल त्या एरियामध्ये, तो पडण्यासाठी जे काही क्लाउड फॉर्म होतील ते सुद्धा होण्यासाठी हे जंगल आहे किंवा फॉरेस्ट हे आपल्याला हेल्पफुल आहेतच, ॲज वेल ॲज टू मेंटेन द टेम्परेचर ऑफ दी ॲटमॉस्फिअर. वॉटर व्हेपर ॲटमॉस्फिअर मध्ये जास्त असल्या म्हणजे तुम्हाला कुलिंग इफेक्ट जाणवू शकतो. जसं उन्हाळ्यामध्ये ड्राय एअर असते त्यामुळे तुम्हाला कुलिंग इफेक्ट जाणवत नाही. तेच सध्याच्या सीझन मध्ये बघा, थोडस तुम्ही घरामध्ये जरी असाल आता सध्या बसलेले, तरी आपल्याला सध्या थोडस कुलिंग इफेक्ट जाणवतोय. So water vapor is present. It is due to the presence of water vapor in the atmosphere. So this forest regulate the climate and water cycle. Climate म्हणजे it will maintain the temperature of the atmosphere, and it will help in the rainfall, that is due to the formation of water vapors. तर हा झाला सेकंड पॉइंट. थर्ड पॉइंट, provide food and shelter. बघा, by harboring great variety of plants, the forest provides greater opportunities for food and habitat for the herbivorous. Large number of herbivorous means increased availability of food for variety of carnivorous. बघा, ही जे काही जंगल आहे त्या ठिकाणी व्हेरायटी ऑफ फळं फुलं हे सगळं ऍम्पल प्रमाणात त्या ठिकाणी असेल. त्यामुळं जे काही प्राणी हर्बिव्होरस म्हणू आपण त्या ठिकाणी, हे हर्बिव्होरस या झाडांवरती किंवा या प्लांट्सवरती डिपेंड असतील फॉर देअर फूड. अँड
जेवढे जास्त हर्बिव्होरस तिथं असतील तर तेवढंच कार्निव्होरसला सुद्धा त्या गोष्टीचा इनडायरेक्टली फायदा होईल. So that's why it is said that large number of herbivores means increased availability of food for a variety of carnivores. जेवढे जास्त हर्बिव्होरस त्या जंगलामध्ये असतील तेवढा जास्त फायदा कार्निव्होरसला होईल. म्हणजे त्यांना सुद्धा फूड हे मोठ्या प्रमाणात अवेलेबल राहील खाण्यासाठी. Thus, all animals directly or indirectly depend on plants for their food. म्हणजे ॲनिमल्स जे काही कार्निव्होरस असतील जसं लायन वगैरे हे जरी झाडाचे फळ म्हणजे फ्रुट्स असतील किंवा लिव्ज असतील हे खात जरी नसले तरी जे काही रॅबिट वगैरे असतील किंवा जे काही हर्बिव्होरस प्राणी असतील हे या झाडांवरती जास्त डिपेंड आहे. जेवढं जास्त जंगल मोठं असेल तेवढे जास्त व्हेरायटी ऑफ हर्बिव्होरस त्या ठिकाणी राहतील आणि जास्त हर्बिव्होरस असल्यामुळे कार्निव्होरसला फूड हे सहज अवेलेबल होईल. So, animals also depend on plants for shelter and safety. Most birds make their nest on branches of trees. Monkeys, apes, and bats live on trees. Some insects, such as caterpillar, ladybird, butterfly, moth, grasshopper, and firefly, find shelter among plants. बघा आता इथे एवढे दाट झाडं असतात, आपण ऑलरेडी डिस्कस केलंय कॅनोपी वगैरे जे म्हणतो आपण, तर त्यामुळे ह्या जंगलामध्ये जे काही वेगवेगळे प्राणी असतील त्यांना राहण्यासाठी सुद्धा झाडांवरती जे छोटे मोठे घरटे वगैरे बांधू शकतात, जे बर्ड्स असतील ते काही प्राण्यांना या जंगलामध्ये म्हणजे निसर्गतः त्या ठिकाणी दगडाचं आपण तुम्ही पाहिलं असेल लॉयन वगैरे हे एका गुहेमध्ये राहतात, तर त्यांना हे नॅचरली अवेलेबल आहेत गोष्टी. सो दीज फॉरेस्ट विल प्रोव्हाइड शेल्टर ऑल्सो, म्हणजे त्यांना राहण्यासाठी जागा सुद्धा हे जंगल प्रोव्हाइड करत असतात. फूड तर भेटतच आहे परंतु राहण्यासाठी जागा सुद्धा ते प्रोव्हाइड करत असते जंगल. मेनी पीपल बिलॉंगिंग डिफरंट ट्राइब्स ऑल्सो लिव्ह इन forest. They depend mostly on forest for their livelihood. Forest provides these tribal people with food, shelter, water and medicines. याच्या व्यतिरिक्त तुम्ही ऐकलं असेल की काही ट्रायबल किंवा काही जमाती म्हणा किंवा काही आदिवासी म्हणू शकता तुम्ही, हे जंगलामध्ये राहतात. पूर्वी जास्त प्रमाण होतं, अजूनही राहतात भरपूर लोक जंगलांमध्ये, त्यांना आपण आदिवासी वगैरे असं म्हणतो किंवा ट्रायबल पीपल्स असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. सो दिस ट्रायबल पीपल्स टोटली डिपेंड ऑन फॉरेस्ट. ते आपल्यासारखे शहरावरती किंवा वेगवेगळ्या गोष्टींवरती डिपेंड नाही. त्यांचं खाणं, फूड जे काही असेल, जे शेल्टर असेल, हे सगळं त्यांचं जंगलच असेल. सो दिस ट्रायबल पीपल ऑल्सो डिपेंड ऑन फॉरेस्ट फॉर देअर फूड अँड शेल्टर. दे टोटली डिपेंड ऑन दिस फॉरेस्ट. तर हा झाला थर्ड पॉइंट, फॉरेस्ट प्रोव्हाइड फूड अँड शेल्टर. नेक्स्ट, प्रिव्हेंट सॉइल इरोजन. बघा, हाऊ सॉइल इरोजन इज प्रिव्हेंटेड. The roots of plants bind soil particles together and prevent soil erosion. Moreover, the raindrops do not fall directly on the forest floor with full force due to the presence of plants in different layers in a forest. This also helps in preventing the soil erosion. बघा, जंगलामध्ये ऑलरेडी आपण डिस्कस केलं की पावसाचं प्रमाण हे बऱ्यापैकी जास्त आहे. जेवढा जास्त पाऊस असेल तेवढे जास्त जंगलामध्ये तर काही रोड वगैरे राहत नाही, परंतु आपल्या शहरी विभागामध्ये तुम्ही बघा, जेवढा जास्त पाऊस पडतो तेवढे जास्त लवकर आपले रोड हे खराब होतात. कारण की जे काही वॉटर ड्रॉप जमिनीवरती पडतात ते डायरेक्टली फोर्सफुली विदाउट एनी म्हणजे त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचा त्यांना अडथळा राहत नाही. जंगलामध्ये काय होईल, जे काही कॅनोपी वगैरे आपण म्हणतो, जे काही थिकेस्ट लेयर आपण म्हटली होती त्या ठिकाणी काल. सो दिस थिकेस्ट लेयर विल नॉट अलाउ वॉटर ड्रॉप टू फॉल डायरेक्टली ऑन दी फॉरेस्ट फ्लोअर. त्यामुळे ही जी माती वगैरे असेल ही डायरेक्टली आणि सहजासहजी वाहून जाणार नाही. जसं आपल्या शहरामध्ये जर जोरात आणि कंटिन्युअस पाऊस असेल तर आपले रोड हे त्या ठिकाणी डॅमेज होतात. कारण की पावसाचे थेंब जे त्या ठिकाणी पडतील ते त्या रोडला कंटिन्युअस जे काही ड्रॉप पडतात त्यामुळे त्याला हळूहळू तुम्ही पाहिलंय सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम बघायला भेटतो. तर रोड हे आपले खराब होतात. परंतु जंगलामध्ये
कॅनोपी असल्यामुळे किंवा जो पाऊस पडतो तो डायरेक्टली जमिनीवर न पडता तो हळू किंवा त्याचा जो काही फोर्स असेल, जो काही इम्पॅक्ट असेल तो थोडासा कमी होतो. त्यामुळं जी काही माती असेल ती वाहून जाणार नाही. सो दॅट्स वाय इट विल प्रिव्हेंट द सॉइल इरोजन. हा झाला नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट वन इज कंट्रोल फ्लड्स अँड मेंटेन द वॉटर टेबल. एक मिनिट. बघा, कंट्रोल दी फ्लड्स अँड मेंटेन दी वॉटर टेबल. In a forest, raindrops do not hit the forest floor directly. The canopy layer of the forest intercepts the flow of raindrops so that rainwater falls on the leaves of the trees and drips slowly onto the forest floor. Thus, water does not collect and stagnate on forest floor. This prevents flooding. जसं आपण मागच्याच पॉइंट मध्ये डिस्कस केलं, जो काही पाऊस पडतो तो डायरेक्टली जमिनीवर पडत नाही, तो हळूहळू झाडांवरती पडतो, वर पडल्यानंतर तो हळूहळू ड्रीप होतो, नंतर जमिनीवरती पडतो. सो यामुळे काय होतं, जसं शहरामध्ये पाणी पडल्यानंतर इमिजिएटली थोडा जरी पाऊस जोरात झाला तर आपल्या शहरांमध्ये पाणी साचायला लागतं इमिजिएटली. तसं जंगलामध्ये किंवा फॉरेस्टमध्ये असं होत नाही. हे पाणी जे पहिले झाडांवरती पडतं, झाडांवरून हळूहळू खाली येतं. त्यामुळे काय होतं, फ्लडिंग हा जो मेजर प्रॉब्लेम असतो पाऊस पडल्यानंतर हा त्या ठिकाणी होत नाही. तुम्ही असं कधी ऐकलं नसेल की जंगलामध्ये पूर वगैरे आलेले आहेत. फार रेअर असेल, परंतु अशी न्यूज आपण शक्यतो ऐकायला भेटत नाही. कारण त्याचं रिझन हे, डज वॉटर डझंट कलेक्ट अँड स्टॅग्नेट ऑन दी फॉरेस्ट फ्लॉवर, धिस प्रिव्हेंट्स फ्लडिंग. तर ही गोष्ट त्याला फ्लड येण्यापासून आपण प्रिव्हेंट करू शकतो किंवा ऑटोमॅटिकली हे निसर्गामध्ये प्रिव्हेंट होतं. फॉरेस्ट ऑल्सो ऍक्ट ॲज अ नॅचरल ॲब्सॉर्बर ऑफ रेन वॉटर अँड अलाव इट टू सिप. दे हेल्प द वॉटर टेबल थ्रू आउट द इयर. ऑब्विसली जे काही पाणी साचलेलं असेल, आता सपोज एखाद्या ठिकाणी जर का मोठे झाडाचे पानं असतील तर त्या ठिकाणी पाणी कलेक्ट होईल आणि ते वर्षामध्ये हळूहळू खाली येईल किंवा ड्रॉप बाय ड्रॉप जमिनीवरती पडेल. तर यामुळे काय होतं, जी काही जमिनीची पाण्याची पातळी आहे त्याला आपण वॉटर टेबल म्हणतो, ती त्या ठिकाणी वर्षभर मेंटेन होईल. म्हणून असं म्हटलंय, दे हेल्प मेंटेन द वॉटर टेबल थ्रू आउट द इयर. Forests not only help in controlling floods but also help in maintain the flow of water in streams so that we get steady supply of water. जंगलामध्ये तुम्ही बघा, जर तुम्ही गेले असाल तर जंगलामध्ये झरे वगैरे असे सहज दिसतात. तर हे का बरं दिसतात, हे जे पाणी असं जमा झालेलं असेल झाडांच्या वरती असेल किंवा काही आजूबाजूला छोटे मोठे झरे त्या ठिकाणी डेव्हलप होतात आणि या झऱ्यांना वर्षभर पाणी त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतं. In case trees are not present, raindrops will hit ground directly and may flood the area around it. जर का ही झाडं नसते, असं कॅनोपी वगैरे जर नसतं त्या ठिकाणी, तर हे जे रेनड्रॉप हे डायरेक्टली जमिनीवरती पडले असते आणि त्या ठिकाणी सॉइल इरोजन हे झालं असतं आणि पूर सुद्धा लवकर आला असता. तर आता नेक्स्ट पॉइंट, इट विल कंट्रोल फ्लड अँड मेंटेन द water table throughout the year. Next, it's reduce pollution. बघा, a number of gases like carbon dioxide, sulfur dioxide, carbon monoxide are released into the atmosphere due to the various human activities. ऑलरेडी हे जे काही घटक आहेत, जसं कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, हे सगळे घटक आपल्याला म्हणजे इट विल क्रिएट द पोल्युशन. जेवढे जास्त व्हेकल्स आपल्या सिटीमध्ये असतील तेवढं जास्त या गॅसेसचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये होत असतं आणि पोल्युशन त्या ठिकाणी वाढत राहतं कंटिन्युअसली. सो विथ द इन्क्रीज इन CO2 कॉन्सन्ट्रेशन in the atmosphere, the temperature of earth is increasing. This is called global warming. ऑलरेडी आपण बघितलेलं आहे, जर का CO2 चं कॉन्सन्ट्रेशन ऍटमॉस्फिअर मध्ये वाढलं तर त्या ठिकाणी अर्थचं टेम्परेचर सुद्धा हे वाढत जातं. आपण त्याला म्हटलेलं आहे ग्लोबल वॉर्मिंग.
Then as trees absorb CO2 for photosynthesis, its concentration can be kept under control by planting more trees. आपल्याला जर का CO2 चं प्रमाण मेंटेन करायचं असेल तर त्या ठिकाणी ऑब्व्हियसली फोटोसिंथेसिससाठी जो CO2 गॅस लागतो तो जर का युटिलाइज झाला प्रॉपरली, तो युटिलाइज एकाच ठिकाणी होऊ शकतो सहज बाय द प्लांट्स फॉर द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. त्यासाठी आपण प्लांटेशन करायला पाहिजे, जास्तीत जास्त झाडं हे लावायला पाहिजे. ट्री डज चेक एअर पोल्युशन, म्हणजे हे जे झाडं असतील हे आपलं ऍटमॉस्फिअर मधलं पोल्युशन सुद्धा रेग्युलेट करत राहतात. ट्रीज ऑल्सो ऍब्सॉर्ब साऊंड ऑफ द नियर बाय एरियाज अँड हेल्प टू रिड्यूस नॉईज पोल्युशन. यांनी हा एक पॉईंट सांगितला या ठिकाणी, जे झाडं असतील जंगलामधले किंवा आजूबाजूच्या आपल्या शहरामध्ये सुद्धा ते काय करतात, जे काही साऊंड पोल्युशन म्हणतो आपण, जो काही साऊंड पोल्युशन जे असेल ते त्याला रिड्यूस करते. इट विल acts as a barrier to the sound. So that's why it is said that they act as a they reduce the noise pollution. म्हणजे जो आपला साऊंड मुळे जे गाड्यांचे आवाज असतील, व्हेकल्सचे आवाज असतील, हॉर्न असतील, याच्यामुळे होणारं जे काही साऊंड पोल्युशन आहे त्यावरती झाडं जर असतील तर ते कंट्रोलमध्ये राहू शकतात. सो इन दिस वे इट विल रिड्यूस द पोल्युशन इन द ॲटमॉस्फिअर. हा जो पॉइंट आहे हा इम्पॉर्टन्स ऑफ फॉरेस्ट. ठीक आहे, आपण यातच कव्हर करून घेऊया. फॉरेस्ट प्रोडक्ट्स, आता कोणते कोणते प्रोडक्ट्स आपल्याला जंगलांपासून भेटतात. वी गेट मेनी थिंग्स फ्रॉम फॉरेस्ट. Forest yield valuable products such as timber, wood pulp for making paper, then turpentine, then latex for manufacture of the rubber, oil, spices, resin, gum, हे LAC लाख माहिती असेल तुम्हाला, देन मेडिसिनल प्लांट्स. तर या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे जसं लाकूड असेल किंवा टर्पेंटाईन, लॅटेक्स पासून म्हणजे जे काही रबर असेल, रबर बनवण्यासाठी आपण लॅटेक्सचा यूज करतो. जंगलामध्ये वेगवेगळे मसाले वगैरे जे आपण म्हणतो स्पायसेस त्या ठिकाणी अवेलेबल असेल. असे भरपूर फळं असतील, मेडिसिनल प्लांट्स असतील, हे आपल्याला जंगलामध्ये अवेलेबल होतात. तर हे काही वेगवेगळे फॉरेस्ट प्रोडक्ट्स आहे हे आपण आपल्या डेली लाईफमध्ये रेग्युलरली वापरत असतो. तर हे सगळे पॉइंट तुम्ही कंट्रोल म्हणजे हे आहेत आपले इम्पॉर्टन्स ऑफ फॉरेस्टच्या अंडर. हे सगळे गोष्टी आपल्याला जंगलापासून रेग्युलरली भेटत असतात किंवा आपल्याला त्याचे वेगवेगळ्या पद्धतीने फायदे आहेत. सो दीज आर दी पॉइंट्स अंडर दी हेडिंग इम्पॉर्टन्स ऑफ फॉरेस्ट. चालेल, कोणीतरी रिवाइज करा, ऍटलीस्ट 2-3 पॉइंट तरी सांगा. सगळे नाही सांगितलं तरी चालते, प्रत्येकाने वेगवेगळे सांगा. फक्त प्लीज रेज युअर हँड्स. धनश्री बोंडे सांगा. दिवाळी झाल्यानंतर जिवार यायला लागलं वाटतं तुम्हाला बायोचे क्लास करायला. धनश्री बोंडे, हात वरती करत चला रेग्युलरली. तुम्ही बोलायच्या पहिले अपूर्वा पवार, गौरी राजपूत. यस सर. बेटर वे नाही तर बघा, तुम्हाला यायचं नसेल, जे जुने विद्यार्थी या स्टँडर्डला त्यांना मी लेफ्ट करून टाकेल. नुसतं जर येऊन बसत असाल, पार्टिसिपेट करत नसाल तर जे रेग्युलर जे 7th विद्यार्थी मला त्यांच्यावर कॉन्सन्ट्रेट करता येईल. ठीक आहे ना? चालेल, उज्ज्वल सांगा. Yes, sir. Forest purify the air and maintain the balance of oxygen and carbon dioxide. Plant use carbon dioxide from the atmosphere to make food. During this process, they produce oxygen and add it into the atmosphere. And by this, forests purify air. Forest. कितकी. Yes, sir. Purify air and maintain balance of oxygen and carbon dioxide. Plants in the forest release oxygen and absorbs the carbon dioxide during the process of photosynthesis. They provide the oxygen to the all living beings for respiration.
They purify air by absorbing the carbon dioxide and releasing oxygen. Thus, therefore, plants helps to maintain the balance between the oxygen and carbon dioxide in the atmosphere. ओके. गौरी लकडे. Yes, sir. Forests provide food and shelter to many animals, as there are many species of plants in a forest. Um, uh, many plants are uh, it is means the number of herbivores increases as there is a suitable conditions of being plants. They can eat plants, and due to this herbivorous increases, and indirectly carnivorous also get food, because as herbivorous will eat plants, they will get food, and as herbivorous will increase, it carnivorous eat herbivorous, and so there is increase. And it is shelter for many animals, insects, and um, uh, animals such as monkeys, and birds such as birds, and many insects such as caterpillars, ladybird. And it also prevents soil erosion, as the root of plants hold the soil. It prevents soil to move. And the rainfall when falls, the raindrops do not fall directly on the forest floor. It comes slowly on the ground, and so it prevents soil erosion. There is control of flood, and it also maintain water table, as the raindrops do not hit the forest floor directly. Uh, mm, Forest floor directly, and due to this the water do not uh, Hit directly to the soil. water do it prevents flood. And forest is also a natural absorber of rainwater, and uh, it allows water to seep into the soil. This increases the water table. It also reduces pollution, as number of gases like carbon dioxide, carbon monoxide, sulfur dioxide are released in atmosphere uh, by various human activities. Um, it also increases the CO2 level, and due to this, global warming is caused. And as trees absorb CO2 for photosynthesis and release oxygen, this level is controlled, and it reduces pollution. Uh, ओके. it also चालेल सांग. फॉरेस्ट प्रोडक्ट सांगते का? sir, regulate climate and water cycle. ओके. It also regulates climate and water cycle, because as um, there as the plants in the forest absorb a large amount of water from the soil, and through the process of transpiration, it is being sent in the atmosphere, and this give rise to condensation, and due to this their rainfall occurs, and this regulates climate and water cycle. ओके. चल नेक्स्ट एक ऍक्टिव्हिटी दिलेली बघा. टू मेक अ लिस्ट ऑफ मटेरियल्स इन युअर होम विच हॅव बीन ऑब्टेन्ड फ्रॉम द फॉरेस्ट. आपल्या घरामध्ये ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी आहे त्यातल्या कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला फॉरेस्ट पासून भेटतात त्याची लिस्ट करायची सांगितली तुम्हाला. ऑब्झर्व द व्हेरियस थिंग्स इन युअर होम
and make list of those materials which have been obtained from the forest. ज्या काही गोष्टी असतील जंगलामधून आपल्याला भेटलेल्या असतील आपण त्या घरात वापरतोय त्याची लिस्ट. You might have many wooden items on your list like plywood, fuel, woods, boxes, paper, matchsticks and furniture. Then gum, oils, spices, fodder for animals are also some of the products which we obtain from the forest. या काही वेगवेगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कोणाच्या माध्यमातून त्या आपल्या घरापर्यंत येतात. असं नाही की आपण स्वतः जाऊन आणतो. तर काही एवढी महत्वाची ऍक्टिव्हिटी नाहीये. तुम्ही ऑब्झर्व जरी केलं तरी तुम्हाला एक जनरली एक सेन्स आहे की कोणती गोष्ट आपल्याला फॉरेस्ट पासून भेटते. जसं आपलं फर्निचर असेल आपल्याला जंगलापासून म्हणजे झाडांपासून भेटलेलं आहे, म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही म्हणू शकता फॉरेस्ट पासून भेटलेलं आहे. तर अशी एक लिस्ट करायची सांगितलेली त्या ठिकाणी. नेक्स्ट पॉइंट आहे त्या ठिकाणी इंटरडिपेंडन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. म्हणजे महत्वाचा पॉइंट आहे हा, प्लांट्स आणि ॲनिमल्सचं एकमेकांवरती कसं डिपेंडन्स आहेत हे आपल्याला चेक करायचे आहे. बघा, animals, human being and plants show fundamental dependence on each other. Animal and human beings depend on plants for food, oxygen, shelter and protection. Not only plants help animals in their survival, but animals living in a forest also help the plants of the forest to grow. Animals help in pollination and seed dispersal of the plants. बघा, आपण म्हणजे वेगवेगळे ॲनिमल्स असतील आणि ह्युमन बिईंग असतील हे आपण वेगवेगळ्या गोष्टीसाठी या जंगलांवरती किंवा प्लांट्सवरती डिपेंड आहेत. म्हणजे फूड असेल, ऑक्सिजन साठी असेल, शेल्टर असेल किंवा प्रोटेक्शनसाठी, या सगळ्या गोष्टींसाठी आपण प्लांट्सवरती डिपेंड असू शकतो. नॉट ओनली प्लांट्स बट ऑल्सो ॲनिमल्स इन देअर सर्वायवल, but animals living in forest also help in plants for forest to grow. जसं जंगलामधले जे प्राणी आहेत ते सुद्धा झाडांना वाढीसाठी कारणीभूत आहेत किंवा त्यांना ते मदत करत असतात. आता ते कशी मदत करतात, तर जसं पॉलिनेशन हे आपण डिस्कस केलेलं आहे. पॉलिनेशन होण्यासाठी सुद्धा हे जे काही इन्सेक्ट्स वगैरे आपण बघितलं होतं, हनी बी असेल तर हे हेल्पफुल आहेत. किंवा सीड डिस्पर्सल ऑफ द प्लांट्स, ज्या काही सीड असतात वेगवेगळ्या फळांच्या जे काही बिया वगैरे असतात, सीड म्हणतो आपण त्याला, तर ते दूरपर्यंत डिस्पर्स करायचं काम, म्हणजे त्याच्या शरीराला वगैरे लागून ह्या ज्या बिया आहेत ह्या दूरपर्यंत जाऊन पडतात आणि त्या ठिकाणी परत मोठं झाड त्यापासून तयार होऊ शकतं. म्हणजे काही वेळेस बर्ड्स कारणीभूत असू शकतात. म्हणजे ते जे काही फळं वगैरे खातात, खाल्ल्यानंतर ती बी त्या ठिकाणी सोडून देतात दूरवरती नेऊन. तर या प्रकारे ॲनिमल सुद्धा पॉलिनेशन साठी आणि सीड डिस्पर्सल साठी मदत करत असतात. आणि ही जी मदत असेल ही कशाला कारणीभूत आहे, इट विल हेल्प फॉरेस्ट टू ग्रो, म्हणजे जंगल वाढीसाठी हे महत्वाचे आहे त्यासाठी. नेक्स्ट, इन्सेक्ट लाईक बीज, wasps, butterflies and moths visit flowers for collecting the nectar, and in this act they help in the transfer of pollen from one flower to another. पॉलिनेशन मध्ये आपण बघितलेलं आहे, जे काही बीज असेल, वास्प असतील, बटरफ्लाईज असतील, मॉथ असतील, हे काय करतात, जेव्हा हे फुलांवरती येतात तर इनडायरेक्टली त्यांच्याकडनं पॉलिनेशन त्या ठिकाणी होत असतं. जे काही पोलन ग्रेन्स आहे त्यांच्या शरीराला किंवा पायाला चिटकून ते दुसऱ्या झाडावर जेव्हा बसतात त्या टायमाला हे पोलन्स त्याला पोलन ग्रेन्स हे त्या ठिकाणी ट्रान्सफर होत असतात. फॉर अट्रॅक्टिंग these insects, plants have colorful and scented flowers. त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की झाडांना स्मेल असेल किंवा त्यांचे जे काही झाडाचे फुलं असतील हे फार डार्क किंवा कलरफुल असतील, जेणेकरून डल फुलं जर असतील तर त्यांच्याकडे शक्यतो कोणी जाणार नाही. सो दॅट्स वाय दे आर कलरफुल अँड सेंटेड. सम ॲनिमल्स फीड ऑन फ्रुट्स अँड स्कॅटर सीड्स ॲट डिफरंट प्लेसेस. Seed of some plants cling to the body of the animals and carried away to the new places. This helps in dispersal of the seeds. तो वरचाच पॅराग्राफ त्यांनी परत रिपीट केलेला आहे. जे काही प्राणी
फळांवरती डिपेंड असतील, वेगवेगळ्या झाडांचे फळं असतील त्यावरती डिपेंड जर असतील, तर फळं खाल्ल्यानंतर हे जे प्राणी असतील हे त्याच्या बिया वगैरे ज्या असतील तर ते दूरवर घेऊन जातात किंवा नॅचरली हे त्यांच्याकडनं होऊन जातं, किंवा जे काही पक्षी वगैरे असतील त्यांच्या चोचीमध्ये दूरपर्यंत ती बी घेऊन जातात, म्हणजे फळ घेऊन जातात, फळ खाल्ल्यानंतर ती बी त्या ठिकाणी टाकून देतात. सो ही जी ऍक्टिव्हिटी असेल त्यामुळं जंगलामध्ये झाडांचं प्रमाण हे वाढत असतं. सो दिस हेल्प्स इन द डिस्पर्सल ऑफ दी सीड्स. तिथे जंगलामध्ये तुम्हाला असं कोणी दिसणार नाही की म्हणजे आजकाल करतात लोक ऍक्टिव्हिटी तशी की जंगलामध्ये सुद्धा जाऊन प्लांटेशन वगैरे, परंतु नॅचरली ह्या गोष्टी निसर्गामध्ये आपोआप होत असतात. नेक्स्ट, ॲनिमल प्रोव्हाइड न्यूट्रिएंट्स टू द प्लांट्स. आता हे जे ॲनिमल्स आहे हे झाडांना न्यूट्रिएंट कसं देतात हा महत्वाचा पॉईंट आहे. द बॉडीज ऑफ डेड अँड डिकेइंग ॲनिमल्स अँड ड्रॉपिंग ऑफ ॲनिमल्स आर acted upon by microbes which reduce them to simple inorganic compounds. These compounds get percolated into the soil and enrich the soil with nutrients which are absorbed by the plants. बघा जंगलामध्ये हे जे काही वेगवेगळे प्राणी असतात हे जेव्हा डेड होतात किंवा त्यांची जी काही डेड बॉडी असेल त्या ठिकाणी ते ऑटोमॅटिक निसर्गामध्ये डीके होत असतात, आणि हे डीके जेव्हा होतात तर हे सॉइल मध्ये ऑटोमॅटिकली परकोलेट होऊन जातात. सो दीज कंपाऊंड गेट परकोलेटेड इन टू द सॉइल, आणि आफ्टर द परकोलेशन इन टू द सॉइल गेट एनरिच्ड विथ द न्यूट्रिएंट्स. जी काही त्या ठिकाणची जमीन असेल ही न्यूट्रिएंट्सनी थोडीशी तिची म्हणजे क्वालिटी त्या ठिकाणी सुधारलेली राहील. जस्ट लाईक शेतामध्ये जसं फार्मर वेगवेगळे खतं वगैरे झाडांना देत असतो, त्याच पद्धतीने हे निसर्गामध्ये ऑटोमॅटिकली ज्या काही डेड बॉडीज असतील प्राण्यांच्या त्या डिके झाल्यानंतर त्यापासनं जे काही न्यूट्रिएंट्स असतील ते सॉइलमध्ये ऍब्सॉर्ब केल्या जातात, आणि सॉइलमध्ये ऍब्सॉर्ब केल्यानंतर ऑब्व्हियसली इट विल गेट ऍब्सॉर्ब बाय दी प्लांट्स. म्हणजे जे काही प्लांट्स असतील वेगवेगळे ते हे न्यूट्रिएंट्स ऑटोमॅटिकली ऍब्सॉर्ब करतील. तर त्याला म्हटलेलं आहे रिसायकलिंग ऑफ न्यूट्रिएंट्स. तुम्हाला इथे फिगर सुद्धा दिसते. देअरफॉर प्लांट्स डिपेंड ऑन ॲनिमल्स फॉर इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. म्हणजे या पद्धतीने वेगवेगळे झाडं हे प्राण्यांवरती डिपेंड आहे. कशासाठी? तर इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंटसाठी. हे जे सर्कल दिसतं तुम्हाला एक सायकल दिलेली आहे. प्लांट्स गिव्स ऑक्सिजन, फूड अँड शेल्टर टू द ॲनिमल्स, and animal will give carbon dioxide and seed dispersal. So this is called as the interdependence of plants and animals. एकमेकांवरचं डिपेंडन्स यावरून प्रूव्ह होतं.